आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। वर्ग 4 श्रेणी कर्मचारी लवकरच पुकारणार राज्यव्यापी संप। आरोग्य कर्मचारी यांची शासनाकडे आर्त हाक। परभणी आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय मधील सभागृहामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र संघटनाचे राज्य अध्यक्ष भाऊसाहेब पठाण साहेब यांची उपस्थिती होती। यावेळी परभणी जिल्ह्यातील वर्ग 4 कर्मचारी यांच्या वतीने भाऊसाहेब पठाण यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून भव्य प्रमाणात सत्कार करण्यात आला। यावेळी मंचावर महाराष्ट्र शासन नर्स फेडरेशन संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुजाता कांबळे, कॉम्रेड सय्यद अझर, सौ चंदा खंदारे, महिला प्रमुख चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख शिराज हे होते। यावेळी मार्गदर्शन करताना राज्य अध्यक्ष भाऊसाहेब पठाण म्हणाले की चतुर्थ श्रेणी आरोग्य कर्मचारी यांच्या विविध मागण्या प्रश्न प्रलंबित आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे सुरू आहे। आरोग्य कर्मचारी यांची प्रमुख मागणी म्हणजे पदोन्नती, जॉब चार्ट, जुनी पेन्शन, सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पाल्यांना 1981च्या शासन जी.आर.नुसार सेवेत सामावून घेणे, वेतन 15,000 रुपयावरून केंद्र शासनाप्रमाणे 18,000 रुपये बेसिक, सेवा ज्येष्ठतेशी संबंधित प्रश्न, सफाई कामगारांच्या लाडपांगे मध्ये सर्व जातीचे पाल्यांना लाभ, शासन सेवेत निवृत्तीनंतर सेवेत सामावून घेणे मागणी, तसेच 4 कर्मचारी यांना दुसरा व चौथा शनिवार सुट्टी देणे अशा महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। कर्मचारी यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघेल आणि संघटनेच्या लढ्याला नवा वेग मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख शिराज, श्रीकांत चव्हाण, अनवर चाऊस, रमेश मुटेकर, अरबाज शेख, गजानन घुगे, अमोल सैनिक, गजानन सावळे, शाहरुख खान, राजू दिल्लोड, चंदा खंदारे मॅडम, सय्यद अझर, शेख मुख्तार, सय्यद फहीम, प्रशांत राठोड यांनी परिश्रम घेतले आहेत। चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे आदरणीय अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी वेळोवेळी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, त्यांच्या अडचणी सोडवलेल्या आहेत आणि मी त्या पाहत आलेले आहे। आमच्या सिनियर लोकांच्या तोंडूनही त्यांचं ऐकलेले आहे मी, आणि त्यांच्या ज्या ह्या मागण्या आहेत त्या योग्यच आहेत आणि ज्या जिल्हा स्तरावर त्यांना जे काही मदत लागेल त्याला आमचा नर्सेस फेडरेशन संघटनेचा पाठिंबा आहे। साहेबांनी आम्हाला एवढा वेळ दिला आणि आम्ही पण मग आता साहेब आलेच म्हणल्यावर मग त्यांच्याकडे मागण्या काय, आमच्या तर मागण्या भरपूरच आहेत। मग आम्ही साहेबांकडे आमच्या मागण्या पण मांडल्या आणि साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की येत्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये तुमच्या मागण्या आम्ही नक्की सोडून देऊ आणि आम्हाला साहेबावर पूर्ण विश्वास आहे की साहेबांनी जे आम्हाला वचन दिलं साहेब ते पूर्ण करतील एवढं। आणि मी परभणी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना पण अवगत करतो, आवाहन पण करतो की त्यांनी संघटनेसोबत बळकटीनं म्हणजे सोबत राहावं आणि जे कोरोनामध्ये काम केलेले कर्मचारी आहेत त्यांना पण शासनाकडे अशी मागणी करायची आहे की NHM मध्ये त्यांनी पहिलं काम केलं होतं, तर NHM मधल्या लोकांना शासन परमट करत आहे, मग यांना पण परमट करा किंवा मग NHM मध्ये तरी सामावून घेतलं पाहिजे असं ते लोक पण आता त्यांनी आपल्याला खांद्याला खांदा लावून जी महामारी आली होती त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, तर मग त्यांना पण काहीतरी शासनाने लाभ दिलं पाहिजे। आणि कोरोनामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसच्या लोकांनी केलंच पण परमट लोकांनी पण काम केलं, मग त्यांना पण एखादं इन्क्रिमेंट तरी शासनाने द्यायला पाहिजे होतं, शासनाने काही दिलं नाहीये। तरी शासनाची भरपूर कर्मचाऱ्याबद्दल उदासीनता दिसत आहे आणि आमचे काही जे आरोग्य विभागामध्ये भरपूर ठिकाणी काही अधिकारी असतात, काही MS लोक असतात, ते कर्मचाऱ्यावर भरपूर दबाव टाकून त्यांच्याकडून कोणतंही काम करून घेतात, तर असं पण व्हायला नाही पाहिजे असं पण आम्ही साहेबाला विनंती केलेली आहे। तर साहेब आता इथून मुंबईला गेल्यावर संचालक असो किंवा आरोग्यमंत्री असो किंवा मग मुख्यमंत्री असो यांच्यासोबत मिटिंग घेऊन आमचे मुद्दे नक्कीच मांडतील आणि आम्हाला नक्कीच त्यांच्या मार्फत आम्हाला यश मिळेल असंच मी एवढं साहेबाला पण विनंती करतो व एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। परभणीला याचं कारण असं होतं का खूप दिवस झाले आज कार्यक्रम दौरा नव्हता, पण मी म्हटलं आपल्या लोकांची भेट होईल या माध्यमातून आला आणि सिराजभाईने मिटिंगच ठेवली। तर मिटिंग ठेवली म्हणजे जे आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, पहिला जिव्हाळ्याचा प्रश्न आमचा बेसिकच्या बाबतीत आहे की जे आज 15,000 बेसिक आहे आणि सेंट्रल प्रमाणे 18,000 आहे, ते पण आम्हाला लागू व्हावं ही महत्वाची मागणी आहे। आणि आमचं जे आरोग्य खात्यामध्ये जे काम आम्हाला देण्यात येत आहे तर आमचा पदाप्रमाणे आम्हाला काम द्यावं ही आमची महत्वाची मागणी आहे। तिसरी मागणी आमची विनाट करावं ही एक मागणी आमची आहे आणि 14 एप्रिल 81चा एक GR होता, रिटायर झाल्यानंतर
त्यांचे पाले लागत होते, अचानक सरकारने ते बंद केलं, पुन्हा चालू करावा ही मागणी आहे। आणि वारसा हक्काच्या बाबतीत वारसा हक्क जे लाडपांगी समिती आहेत, आरोग्य खात्यामध्ये सगळे आरोग्याचे कर्मचारी घाणमध्ये काम करतायत, ते लाडपांगी समितीचा लाभ सर्व आरोग्य कर्मचाऱ्याला मिळावं एक आमचा इथे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आणि भविष्यामध्ये मेडिकलचा आहे आमचा, त्या पोलीस खात्यामध्ये जसं कॅश पेमेंट त्यांना मिळतोय तसं आम्हाला पण मिळावं। आणि 2005चा विषय आमचा 90% शासनाने सोडवलं, थोडं राहिलाय, त्याच्या सर्व जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आम्ही हिवाळी अधिवेशनमध्ये मोठा महाराष्ट्रामध्ये सर्व संघटना मिळून 17 लाख कर्मचारी आम्ही आंदोलन करणार आहोत। आणि आंदोलनामध्ये आमचं जे जिव्हाळ्याचे प्रश्न आरोग्य खात्याचे असेल, इतर खात्याचे असेल, हे सगळ्या मागण्या घेऊन आम्ही मांडणार आहोत। आमचा बेसिकचा प्रश्न महत्वाचा आहे, पगाराचा प्रश्न महत्वाचा आहे, आणि कामाप्रमाणे पदाप्रमाणे काम आम्हाला मिळावं हे प्रश्न घेऊन आम्ही टोटल 17 लाख कर्मचारी हिवाळी अधिवेशनमध्ये आम्ही मोर्चा काढणार आहोत अशी मी तुम्हाला कर्मचाऱ्यांना काय आव्हान कराल या निमित्ताने? मी असे आवाहन करेल की आपला हिवाळी अधिवेशन आता 2 महिने बाकी आहे, तोपर्यंत जिल्ह्याच्या अध्यक्षांनी आपला जिल्हा तालुक्यात जाऊन मजबूत करावं। आणि जेव्हा तालुका मजबूत होईल तर जिल्हा मजबूत होईल, आणि जिल्हा मजबूत झाला तर महासंघ मजबूत होईल, महासंघ मजबूत झाला तर